वाकडमधील प्रभाग क्रमांक 26 मध्ये आपण आहोत. 26 क्रमांकामधील अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी आहोत. काही युवक वर्ग आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं मागच्या 5 वर्षात कशा पद्धतीने विकास झाला या ठिकाणी, कोणती कामं आहेत जी प्रलंबित राहिलेली आहेत, त्यांचं या प्रभागाप्रती असा कोणता नेता आहे जो प्रभावी आहे या ठिकाणी, त्याचं विजन काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. दादा, काय नाव आपलं? विशाल कांबळे. काय एकंदरीत परिस्थिती आपल्या प्रभागात आपण पाहतोय? 2017ला निवडणुका लागल्या. 17 ते 22 हा नगरसेवकांचा कार्यकाळ होता. त्यांनी कामं केली त्यांच्या पद्धतीने. मात्र त्यानंतर प्रशासक होतं 4 वर्ष. एकंदरीत काय परिस्थिती राहिलेली प्रभागात? विकास कामं झालीत की नाही झाली? नगरसेवकाच्या काळामध्ये एवढी काही कामं झाली नाही, पण जेव्हा प्रशासन काळ होता तेव्हा तर कोणी आमच्यावर दुर्लक्षच केलं होतं. आणि एक सांगायचं म्हणलं की आमच्या इथली परिस्थिती खूप म्हणजे रस्त्यांचे वगैरे जे कोणी येईन ते खंदून जायचं आणि परत काही नवीन काही बनवत नव्हते. त्यामुळे रस्त्यांची हालत लय दुर्मिळ होत चालली होती. मग राहिला विषय आमच्या इथल्या साफ स्वच्छतेचा, तिथं पण काही हे झालं म्हणजे लक्ष देत नव्हतं कोण. आणि पाणी वगैरे पण म्हणजे टायमवर नसतं इथं. मग आता निवडणुका लागलेल्या आहेत, पुन्हा एकदा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. येत्या 15 जानेवारी मतदान होणार आहे. काय केंद्रित वाटतं? आपल्याकडे इच्छुकांची संख्या भरपूर आहे. असे कोणकोणते लोक जे तुमच्याकडे आलेत इच्छुक किंवा मागच्या प्रशासक राजमध्ये आलेत की खरंच बाबा कामं केलीत, की ज्यांना वाटतं तुमच्यासाठी की बाबा कामं व्हावीत तुमची? इच्छुक उमेदवार तर खूप आलेत आमच्याकडे, पण त्यांच्या ते व्यतिरिक्त गणेश भाऊ आले होते आमच्याकडे. गणेश भाऊ कसपटे म्हणजे ते ताई उभे राहणार आहेत फक्त. त्यांच्या असं 2 जण येत होते आमच्याकडे. आमचे म्हणजे काय आमचे अडचणी वगैरे असतील ते आम्हाला विचारायचे. त्यांना आम्ही सांगायचो माणुसकीच्या नात्याने, हक्काच्या नात्याने. त्यांना काम सांगितले की 2 दिवसामध्ये ते कामं व्हायची. पण असं नाही की दुर्लक्ष करायचे. ते कामं आमचे नीट झालेले आहेत. आणि आमची इच्छा आहे की आता त्यांनी उभे राहिले, त्यांना आम्ही ताकदीने त्यांना विजयी करू हे असं मला वाटतं. का असं वाटतं तुम्हाला? म्हणजे असे कोणते काम आहेत की खरंच लक्ष दिलंय त्यांनी? म्हणजे सगळेच कामावर आम्ही जे आम्ही कामं त्यांना सांगितले ना, त्या सगळ्या कामावर त्यांनी लक्ष दिलेलं आहे. असं नाही की दुर्लक्ष केलंय. मग त्यामुळेच आम्हाला असं वाटतं की भविष्यामध्ये हे जर ताई निवडून आल्या तर आमचं अजून भविष्य चांगलं होईल. तुम्ही देखील अनेक वर्ष या ठिकाणी राहताय. काय नाव आपलं? निलेश लोंढे. बरं, काय केंद्रित परिस्थिती प्रभागाची? का 5 वर्षात खरंच कामं झाली आहेत का दुर्लक्ष झालेले कामाकडं? कामं तर नाही झालेली, म्हणजे तसं आता तुम्ही बघितलं असेल येताना तुम्हाला जरा अडचणच आली असेल की रस्त्याचं किंवा बाथरूम, नंतर पाणी, भरपूर म्हणजे कामं नाही झालेली 5 वर्ष. तुमच्या अपेक्षा काय आहेत की हा भागात हा विकास व्हावा? कारण आपण पाहतोय आपला प्रभाग असेल, प्रभागाचा दुसरा भाग असेल, त्या ठिकाणी चांगला विकास झालाय, मग आपल्याच भागाकडे दुर्लक्ष झालेलं. मग तुमच्या अपेक्षा काय आहेत की बाबा हे काम व्हावं तुमच्या प्रभागात? अपेक्षा म्हणजे हेच की रस्त्याचं काम आणि बाथरूम वगैरे, नंतर पाणी तर खरं म्हणतं तर महत्वाचं आहे. आणि बाकी काय ते कचरा येतो म्हणजे नाही का, म्हणजे बरेच आता तुम्ही बघितलं असेल घाण भरपूर येतं, त्याच्यामुळे तेवढं कामे व्हायला पाहिजे. एकंदरीत आता काय वाटतं या ठिकाणी कोण विकास करू शकतो तुमच्या भागाचा? अनेक इच्छुक लोक आहेत, अनेक लोक फिरतात, प्रचार सुरू आहे प्रत्येकाचा, पण असे कोणती लोक जे खरंच तुमच्याकडे येतात, ते लक्ष देतात, ते तुमची विचारपूस करतात, ते जे तुम्हाला आश्वासन देतं की बाबा आम्ही तुमचं काम करू शकतो? आश्वासन देणारे भरपूर आले, फक्त एकच माणूस असा आहे की ते काम पूर्ण करतात 2 दिवसात, ते म्हणजे गणेश भाऊ कसपटे. बरं, काय असे काम आहे जे त्यांनी खरंच म्हणजे केली या ठिकाणी किंवा करू शकतात? म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम जो होता तो पण त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे, आणि बाथरूमचं राहिलं. आणि बाकीचं काय आता भाऊंडा निवडून दिल्यावरच आम्ही आता करून टाकू सगळं, आणि ते करतीलच आमच्यासाठी. असं का वाटतं तुम्हाला की तेच निवडणं? म्हणजे काय कारण काय त्याला? लोकांसोबत त्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे गरिबांसोबत, त्याच्यामुळं असं वाटतं की नाही का गोरगरिबांसाठी फक्त एकच व्यक्तिमत्व म्हणजे गणेश भाऊ कसपटे. आणखी काही युवा वर्ग आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. मित्रा, जसं बाकीच्यांनी सांगितलं की हा आपला अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी नेहमीच नगरसेवकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे कधी काय वर्षात एकदा येतात तुमच्याकडे नगरसेवक, तर काय वाटतं आता निवडणुका लागल्यात पुन्हा, काय वाटतं तुम्ही त्यांना निवडून द्याल का नवीन चेहऱ्यांना संधी द्याल? आता नवीन चेहरा म्हणलं तर गणेश भाऊ कसपटे आपल्या ह्याच्यात ना प्रभागात ना, आणि त्यांनी निवडून यावा, इथल्या युवा पिढीचा हे यावं म्हणून. कारण की भाऊ काम करतात बी तसे, जरी काय कोणाचा प्रॉब्लेम असला, बाथरूम वगैरे, रस्ते वगैरे, खोदकाम का असेल, कचरा वगैरे भरपूर साचतो, तर जर त्यांनी काही काम केलीच नाही? केलेले आणि म्हणजे येतात ते जेव्हा नाही का त्यांना तिथं अडचण असन सांगितलं की येतात, विचारतात, ते 2 दिवसात काम वगैरे जे अडचण असेल ते दूर करतात. असं भाऊंचं काम चांगलं आहे तसं सांगितलं की.
आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये तर युवा वर्गाचं आम्ही भाऊंला जास्त आमचं हे आहे. म्हणजे या ठिकाणच्या सगळेच युवा वर्गाचं त्यांना पाठिंबा आहे. हा, का तुम्ही युवा वर्ग त्यांना का पाठिंबा देता, म्हणजे काय कारण आहे? आता ते नगरसेवक पण नव्हते, पण तरी का तुम्ही एवढा पाठिंबा देता? त्यांची गरिबांसोबत बॉन्डिंग बी चांगली आहे, म्हणजे इथल्या लोकांसोबत या तेथील हे संघांसोबत आणि काम वगैरे करतात, त्यांचे अडचण दूर करतात ते आपली, त्यामुळे म्हणजे लक्ष आहे. ठीक आहे. निश्चित आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 26 मधील अण्णाभाऊ साठे नगर परिसरात आपण आहोत. या ठिकाणचा युवा वर्ग आपल्यासोबत होता. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. खरं तर या ठिकाणी दुर्लक्ष झालंय असं त्यांचं म्हणणं आहे. काही ठिकाणी कामं देखील झालेले आहेत, मात्र ज्या मूलभूत सुविधा आहेत म्हणजे लाईट, पाणी, गटार, रस्ते असतील त्या ठिकाणी कुठेतरी दुर्लक्ष झालंय आणि नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असं त्यांचं मत आहे. आपण वेळोवेळी या प्रभाग क्रमांक 26 मधला आढावा तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत. तुर्तास यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी खरंच विकास झालाय का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.